पाहतोय राज ठाकरेंचा शरद पवारांशी फोनवरून संवाद झाल्याचं कळतंय। शरद पवारांचा तिरंगा मोर्चाला पाठिंबा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मोर्चात राष्ट्रवादीचे नेतेही सहभागी होणार असं सूत्रांकडून समजतंय। काँग्रेस मोर्चात सहभागी होणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे ठाकरेंच्या तिरंगा मोर्चासाठी पवारांचाही पाठिंबा आहे आणि काँग्रेसही या मोर्चात सहभागी होणार असल्याची माहिती आहे। या संदर्भातली अधिकची माहिती देतात आपले प्रतिनिधी गणेश कवडे। गणेश, आपण पाहतोय तिरंगा मोर्चात शरद पवारांचाही पाठिंबा आहे, काँग्रेसचाही पाठिंबा आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी पुन्हा एकत्र दिसणार आहे का? नक्कीच उद्या शिवाजी पार्क या ठिकाणून खरं तर ही तिरंगा यात्रा आहे ती निघणार आहे विद्यार्थ्यांच्या प्रश्नासंदर्भामध्ये आणि यामध्येच कुठेतरी आता शरद पवार गटांचा देखील सहभाग असणार आहे, त्याचबरोबर काँग्रेसचा देखील सहभाग असणार आहे। त्यामुळे महाविकास आघाडी पुन्हा एकदा एकत्र येताना दिसून येते। मात्र दोन ठाकरे बंधूंनी खरं तर याची घोषणा करण्यात आली होती, त्यावेळेस मात्र या दोन्ही पक्षाचे कुठलेही नेते नव्हते। मात्र आता या रॅलीमध्ये आहे ते कुठल्याही पद्धतीचा झेंडा नसणार आणि त्यासाठीच कुठेतरी आता सर्वच पक्षांचा सहभाग असणार का हे देखील पाहणं गरजेचं पाहायला मिळतं। नक्कीच धन्यवाद गणेश दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। तर राज ठाकरेंचा शरद पवारांसोबत फोनवरून संवाद झाल्याचं कळतंय। त्याचसोबत शरद पवार यांनी या तिरंगा मोर्चाला देखील पाठिंबा दिलेला आहे। त्यासोबत काँग्रेसचाही या मोर्चाला पाठिंबा आहे।